नमस्कार, इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण दाढीविषयी बोलणार आहोत आणि तुम्हाला सांगायचं असं आहे की नुकतीच एक स्पर्धा झाली देशपातळीवर, ज्यामध्ये गोमंतकीय सुपुत्र मिलिंद तेंडुलकर हे विजेते ठरलेले आहेत। पहिल्यांदाच ही स्पर्धा झाली आणि पहिल्याच स्पर्धेत एका गोमंतकीयाने हा किताब मिळवला। सो आपल्याबरोबर आहेत मिलिंद तेंडुलकर। तुमच्याप्रमाणेच मलाही ह्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही, सो आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊया त्यांच्याकडून की ही नेमकी स्पर्धा काय असते, त्याच्यासाठी फक्त दाढीचीच गरज असते का, त्याची पूर्वतयारी कशी करावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मिलिंद, वेलकम तुझे। फर्स्ट ऑफ ऑल तुका कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण फर्स्ट टाइम ही कॉम्पिटिशन झाली आणि गोयचे नाव तुवें वयर केले। थँक यू वेरी मच। फर्स्ट ऑफ ऑल या थँक यू। सो किरे ही कॉम्पिटिशन आशिल्ली मिस्टर बियर्ड, किरे फक्त दाढी वाडून? मिस्टर बियर्ड ही अशी नॉट ओनली ऑन तुज्या बियर्डाचेर आसलेली, बट आमकां फूल आमचो परफॉर्मन्स दाखोवचो पडटालो एज अ इंडिविज्युअल, लायक आमचो फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल एबिलिटी, योर IQ लेवल, एंड मागीर आसलेले ते एक कॉन्फिडन्स, हाव यू कॅरी युअर सेल्फ विथ ऑल द वेस्टर्न क्लोथ्स और इंडियन क्लोथ्स. So there were 3 criteria. So this is one of the first event which is held in India. So ani pehli kena jauna or season 1, so this will be carried forward as season 2, season 3. So I'm very lucky enough to be the season 1 winner for Goa. That is one of the proudest feeling what I'm having right now. Exactly. Beard for baby, Mr. Beard 2K18 के winner है contestant number 2nd. Give a big hand. Give a big hand, everyone. Winner of Beard for baby, Mr. Beard 2K18, contestant number 2nd. कशें कळ्ळें तुका ह्या कॉम्पिटिशनाबद्दल, कसो पावलो तूं थंय मेरेन? हांगा ऑडिशन चालू आसलेले. आय केम टू नो विथ थ्रू वन ऑफ माय फ्रेंड, एका फ्रेंडा कडसून म्हाका कळ्ळें तें. सो ऑडिशन्स वर हेल्ड इन गोवा. तशेंच ऑडिशन्स वर हेल्ड इन ऑल ओवर इंडिया. सो देर वर लायक 1000+ पीपल हू हॅड ऑडिशन्ड, आउट ऑफ विच टॉप 16 वर सिलेक्टेड फॉर फिनाले. ओके, आनी तुज्या वांगडचे मागीर कोण सेकंड आणि फर्स्ट रनर अप? सेकंड रनर अप म्हाज्या वांगडा जालो तो उदयपूरचो. ही वॉज अ व्हेरी वेल नोन मॉडल फ्रॉम उदयपूर. सो ही वॉज द टफस्ट कंटेस्टंट. आणि उदयपूर म्हणटकूच दे हॅव अ स्पेशल, या हांगा कितें आसा, गोंयान कितें आसा, आमी दाडेंक अशें वाडयना. थंय तेंची परंपरा आसता नॉर्थ इंडियाक. दे नॉर्मली एज पर कस्टम्स दे ग्रो द बियर्ड. सो आय हॅड अ टफ फायट ओवर दे, एंड लायक इट वॉज अ ग्रेट मोमेंट फॉर मी टू बी द विनर ओवर दे. ऍक्च्युली कारण तेच म्हटले न्ही, म्हाका दिसता राजस्थानूय आसतले ती सगळें राजस्थान क्वालिटी आसता. एक्झॅक्टली. तातून गोंयचो एक क्यूट दिसपी असो मनीस दाढी घेवन वता आणि फर्स्ट हे जाता. माय ओनली एडवांटेज वॉज एवरीवन्स बियर्ड वॉज लायक ब्लॅक एंड मायन वॉज द ओनली सॉल्ट एंड पेपर लुक. सो दॅट वॉज माय प्लस पॉइंट ओवर दे. ओके. या त्या व्यतिरिक्त म्हटले तुम्ही की फिजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ तुम्ही पळयताली, कितें कितें आशिल्लें, कितें कितें करचें पडलें? फर्स्ट तेंचो स्टेज आसलो तो वॉज आउटडोर एक्टिविटी. लायक देर वॉज अ सर्कीट कॉम्पिटिशन. देर वर लायक 3-4 stages of showing your physical strength, like your physical exercises, how much you can your body can be capable of. So that was the toughest stage. आणि ती सकाळी 11:30 जाल्ली स्टार्ट, अँड टेम्परेचर वॉज अराउंड 39 degrees. इट वॉज व्हेरी हॉट. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, बट वी हॅड टू कम्प्लीट द स्टेज. सो एवरीथिंग वॉज ऑन पॉयंट्स बेसीस. सो सगळे ते तुजे चेक तुका हे करून मागीर फायनल तुका एड करून दे वील डिक्लेअर द विनर. दॅट वॉज द क्रायटेरिया. जजीस कोण आशिल्ले? जजीस वर ऑल फ्रॉम डिफरंट फिल्ड्सांतले जजीस आसलेले. दे वर 4 judges. फॉर फिजिकल दे वॉज लायक दे वॉज अ पर्सन इन फिजिकल ट्रेनिंग इट सेल्फ फ्रॉम जयपूर. And there were different juries from Jaipur itself. Totally. पर ते जजेस आणि ज्युरीज सुद्धा ऑलमोस्ट त्याच लेवलाचे आसलेले. आणि त्या भायर मागीर जेन्ना फिनाले आशिल्लो तेन्ना सुद्धा कोण आशिल्ले, म्हणजे जेन्ना तुमकां हे अवॉर्ड मेळ्ळो तो कोणाच्या हातींतल्यान मेळ्ळो आणि
Award Mero was the founder of this pageant, Beard for Baby. That's the pageant. Mr. Uday, he is the founder who has set a platform for all the bearded models. पयलीं कितें जालें, beard normal models तुका platform खंयूय मेळटा, but bearded model, this is a special platform what he has announced. And as a winner, they have given me opportunity to feature in one of the music album, in Punjabi music album, and plus I'll be as a face of one of the beard grooming brand. So that is the opportunity what they have given me. ऐकून खूप बरें दिसलें, इन्स्पायरिंग आसा. तो कितें वेगळेंच आशिल्लें पण Exactly. खूप बरें आसा. हांव आनीकूय तुमचे कडेन ह्या बाबतींत विचारतलें की पूर्व तयारी म्हणजे प्री प्रिपेरेशन्स बी कशें केल्ले सगळें विचारतलें हांव. पण एक खंय तरी आमी हिस्ट्री जेन्ना पळयता तेन्ना आमचे चडशे राजे महाराजे हे दाडीच आशिल्ले. अगदी शिवाजी महाराजा पयले आनी म्हाका अशें दिसता की एक तें प्रतीक न्ही, सारकें मॅनली एक इमेज वेगळीच. Yeah, you feel mature and you feel responsible after growing a beard. That's a beard. ओके, सो हे होते मिलिंद तेंडुलकर यांच्याशी आपण आणखीन बातचीत करणार आहोत. फिजिकल ट्रेनिंग किंवा मेंटल हे कशा पद्धतीनं असतं, बॅलन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे अल्पशा विश्रांतीची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत मिलिंद तेंडुलकर, ज्यांनी गोव्यासाठी एक कौतुकास्पद असं काम केलेलं आहे. मिस्टर बियर्ड ते ठरलेले आहेत 2018चे. काय काय तिकडे जाऊन त्यांनी केलं हे आपण आता जाणून घेणार आहोत. आता खूप जणांच्या आता सुरुवातीक म्हाका अशें दिसलं आसतलें की खूप जाणां आयकून अशें दिसलं आसतलें की हां चल दाढी वाडोवया आनी या आमी पार्टिसिपंट जावया. बट इट इज नॉट दॅट इजी. No, it was not that easy. खूप डिफिकल्ट आशिल्ले ते व्हिडिओ पळयल्यार लोकांक अंदाज आयलाच आसतलो. तुमचे म्हाका जाणून घेवपाक जाय की तुमचें प्रोफेशन कितें आनी ह्या हातून कशें आयलें. मागीर हांव तुमकां फुडले क्वेश्चन. Okay, now माझे प्रोफेशन आय एम इनटू रियल एस्टेट प्रॉपर्टी, बट I was going in almost 4 years now. Then last year I got a break for modeling through Goa Fashion Courier, where I walked a ramp. And ramp walk केलो, हेमा नागवेकराचो शो तो. Walked a ramp for a Bollywood designer Nebidita Sabu. So थंयसून म्हाजो एक मॉडलिंगाचो जागृत जालो. I can also be able to do the modeling itself. सो मॉडलिंगाचो एक्चुअली किडो हो भुरग्यांच्या मनान खूप बेगीन आसता. तो तुमकां म्हाजो आसलोलो, but I was not getting the right opportunity. But I got the right opportunity at the right time. So I said, why not? It's never late for anything. Exactly. Yeah, the opportunities are always coming. So थंयसून तो स्टार्ट जालो. आणि आता जे आमी व्हिडिओज पळयता तुमचे जे ट्रेनिंग जे हे आशिल्ले फेज आशिल्ले वेगवेगळे, तातूंत पळयला की फूल फिजिकल एक्सरसाइज इतले म्हणजे कॉमन मनशाक हे पॉसिबल ना. सो तुमी फिजिकल एक्टिविटीज तुमी कितें जिमान बी फिजिकल आय एम अ प्रॉपर फिटनेस फ्रीक. हांव सारको फिटनेस सगळे तयारी केलेली. ऑडिशन जातकीर हांवें सगळे तयारी केलेली. कशें आउटडोर एक्टिविटीज, आय गो टू द जीम, डू प्रॉपर एक्टिविटीज. सो हे सगळे टायर आमकां थंय टायर फ्लिप्स आसलेले, प्लस दे वर रोप क्लायबिंग, लॉट ऑफ थिंग्स वर एडवान्स. हांवें ते सगळे हांगा पयलीं एक ट्रायल मारून कसो गेल्लो. बट हांगाचो टेम्परेचर थोडे डिफरंट. सो दे वॉज स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स फॉर वॉट एवर एक्टिविटीज आमी केला थंय. तशें इतले पार्टिसिपंटा भितर खंयच अशें दिसूंक ना की हांव कमी पडटा बीन अशें कितें मनान. ना अशें केन्नाच म्हाका दिसना. बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट इनफ, बिकॉज आय नो आय कॅरी माय सेल्फ व्हेरी वेल. बट दिसतालें कितें की देर आर टफ कॉम्पिटिटर. आय वॉज ऑलवेज थिंकिंग ऑफ गिव अ गुड कॉम्पिटिशन. नेवर थॉट ऑफ विनिंग इट, बट आय थॉट लायक आय गिव अ गुड फायट टू एवरी वन. कारण ॲक्च्युली कितें आसता की जॉग्राफिकली आमी म्हणजे गोंयचे जे बॉडी फिजिक्स म्हणा किंवा हे सगळ्यो खूप वेगळे आसा. म्हणजे अशा लेवलाचेर हांव कित्याक परते म्हणटा, कारण ह्यो गजाली आसा ते आमी पळयतना आरे वो बहुत तगडा इन्सान, हो एक कमेंट आसता. आनी तातूंत हे तगडे तुमी सगळे प्रूफ करून आयिल्ले आसात थंय. म्हणून एक कौतुकाची गजाल आसा. आनी ताका लागून म्हाका ते परते भायर काडपाक, ताका लागून हांव म्हणटा की तुमी अशें चड उलयात की जर कोणाक दिसले, आता तुम्ही म्हटले की सीझन 2 येतलो, सो ताका प्रिपेरेशन करची पडटली कोणाक ना कोणाक, तांकां कळटलें. सो कितें तुमी एडवायस दितले त्या गजाली? एडवायस फर्स्ट म्हटल्यार ऑलवेज ट्रस्ट युअर सेल्फ एंड हॅव गुड कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. एक एटिट्यूड आसूंक जाय टू कॅरी युअर सेल्फ. नेवर थिंक दॅट यू आर स्मॉल इन फ्रंट ऑफ एनी वन. ऑलवेज शो दॅट यू आर द बिगेस्ट पर्सन इन एवरी वन. तुका कितले खूब तुका टफ कंटेंट आसतले, बट नेवर शो दॅट यू आर डावन. ऑलवेज शो दॅट यू आर क्लायबिंग अप.
सो तुका तुजें तें एटिट्यूड पळोवन लोक मागीर तुका भिवपाक लागता, मागीर तांकां एक मातसो एक सेन्स जाता की बाबा आमी मातशें कमी पडला काय कित्याक लागून. सो दॅट वॉज आय थिंक दॅट वॉज माय दीस टुवर्ड्स द इव्हेंट अशें म्हाजें आसलेलें. सो इट वॉज अ टफ पेजंट इट सेल्फ, नॉट इजी. आशिल्लो तो पळयल्यार कळटा. त्या भायर आतां बियर्ड म्हणटकूच दो इट वॉज नॉट टोटली ऑन बियर्ड, पण तरी सुद्दां लोकांक इंट्रस्ट आसतलो की बियर्ड वाडोवपा खातीर कितें एक्स्ट्रा एफर्ट्स तुमकां घेवचे पडटा. एक्स्ट्रा एफर्ट्स घेवचे पडटा टू टेक केअर ऑफ देम लायक अ स्मॉल बेबी इट सेल्फ. नीड टू प्रॉपरली ऑयल देम, शॅम्पू इट. अशें ना की तेका बियर्ड वाडले की वाडत रावता, तशें आसना तें. यू हॅव टू टेक केअर, ट्रीम इट ऑन टायम. एंड आमी आमची जिवाची कशी काळजी घेता तशी ती एक्स्ट्रा हेअराची काळजी घेवची पडटा. आमी आतां पळयता न्ही की स्पेशली मदर्स लायक मातशी खंय भुरग्यांची दाढी वाडल्यार अरे ती काडून सारकें. सो तुमच्या बाबतींतूय तशें म्हाजें तशें जालेलें. मागीर हांवें म्हणलें ना आतां कितें एक मातशें डिफरंट लूक को धरपा, मागीर आय कॅरीड फॉरवर्ड. कितली वर्सां जाली ह्या लुकाक? ऑलमोस्ट 3.5 years now. 3.5 years. सो कितें म्हणजे घरान कशें? घरा म्हणजे अशें कित्याक दवरला ती, असो कहो दिसता, काडूंक जाय ती. ना हांवें म्हणलें म्हणजे म्हाका बरें दिसता हांवें दवरता ती. बट नेवर बियर्ड स्पेशली मम्मी. स्पेशली सो अशें दिसपाक लागलें की मागीर एट द एंड दिसलें की आतां ऑलमोस्ट बियर्डान म्हाका आतां एक इंडियाच्या स्टेजीर पावयलें वे पीपल हॅव नोन मी लायक फॉर माय बियर्ड. सो आय एम थँकफूल फॉर माय डिसिजन वॉट आय हॅड टेकन. ओके, जेन्ना घरान कळ्ळें की ज्या गजालीक तुमकां ते टोकताले त्याच गजालीक तुमकां एक नांव मेळ्ळें, सो घरान कशें? ना दे वर ऑल हॅपी बट दे डिडंट नो वॉट इट वॉज. सो एट द एंड जेन्ना हांव गोंया पावला तेन्ना लोकांक कळ्ळें तेंकां, तेन्ना नाव दे आर मोर हॅपी लायक वॉट्स गोईंग ऑन अरावंड. तशें तेंकां आतां मातशें बरें दिसलें. दाढी दवरपाची कितें इन्स्पिरेशन दी काय अशेंच दिसलें? कशें नेवर इन्स्पिरेशन. कित्याक दाडेचें म्हाका दिसता कोण तरी इन्स्पायर जातलो. अशें बरें दिसता रे? ना अशें केन्ना. अशें दिसता वाडली आनी इट वॉज लायक सॉल्ट एंड पेपर लूक. सो आय सॉल्ट लेट्स कॅरी फॉरवर्ड. अशें काय अशें जस्ट बिकॉज ऑफ सॉल्ट एंड पेपर लूक हांवें ती मातशी वाडयली बियर्ड. ओके, त्या भायर तुमी डायटाची स्पेशल केअर घेता? कारण यू हॅव अ नीड टू टेक प्रॉपर डायट केअर. कित्याक तुजो डायट सारको ना जाल्यार तुजो फिटनस लेवलचो काय फायदो ना. इफ यू डू फिटनस आनी तूं समज कितें खाल्लें लायक जंक फूड, देर इज नो पॉयंट. बिकॉज तुका स्टॅमिना बी तुका काय वचना. यू जस्ट बल्क अप. बिकॉज एक्टिविटी सुद्दां टफ आसता त्यो. अशें ना की यू जस्ट हॅव टू लिफ्ट सम हेवी वेट. थंय नासता. यू हॅव टू रन अरावंड. सो यू नीड टू टेक केअर प्रॉपर डायट. स्टॅमिना बी सगळें स्ट्रेंथ वाडोवची पडटा. आतां हो लूक तुमी कंटिन्यू करतले? आतां म्हाका एक्चुअली कंटिन्यू दवरूंक जाय बिकॉज नाव इफ देर इज एनी मोर इंटरनॅशनल पेजंट हॅपनिंग, सो आय हॅव टू रिप्रेझेंट इंडिया फॉर द इफ henceforth there's an international event for beard, so म्हाका रिप्रेझेंट करचो पडटलो इन द पार्ट ऑफ इंडिया. एंड नाव द सीजन इज कंटिन्यूइंग, सो आय विल बी कॉल्ड अगेन. एंड आतां बियर्ड समज जर तो टाय अप जालो फॉर द बियर्ड ग्रुमींग, देन आय विल बी द फेस ऑफ इट. So once if I remove my beard, there's nothing. Beard for baby, Mr. Beard 2K18 के winner है contestant number 2. Give a big hand. Give a big hand, everyone. Winner of Beard for baby, Mr. Beard 2K18, contestant number 2. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत मिलिंद, जे 2018चे मिस्टर बियर्ड ठरलेले आहेत. गोव्यातून ते विजेते ठरलेले आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण देशभरातून मोठमोठे तगडी माणसं तिकडे आली होती, ज्याच्यात आपला सुपुत्र गोमंतकीय सुपुत्र जिंकलेला आहे. सो कशा पद्धतीनं ही स्पर्धा झाली ते आपण त्याच्याशी अधिक जाणून घेऊया. फर्स्ट लेवल आशिल्लो फिजिकल एक्टिविटीज, सेकंड लेवल कितें आशिल्लो? सेकंड लेवल आमचो आसलो तो ग्रुप डिस्कशन. आमकां टॉपिक्स दिल्लेली, 1-2-3 टॉपिक्स दिल्ली वे वी यूज टू एग्री ऑर नॉट एग्री. कमोशन ग्रुप डिस्कशन. सो
कोणाचे सारके पॉयंट्स कोणी सारके सांगला देवर नोटेड. सो ऑन दॅट क्रायटेरिया बेजीस आमकां ते पॉयंट्स हे केल्लेले. आमकां मातशें आवडटलें आयकपाक की हय. सो नॉर्मली आतां कितें आसलेलें, आतां देवर 2 टॉपिक्स लायक वन वॉज ऑन बॉलिवूड एंड वन वॉज ऑन गव्हर्मेंट डिसिजन्स वॉट दे टेकन. वन वॉज ऑन डिमॉनिटायझेशन. दॅट वॉज अ हॉट टॉपिक. सो तो टॉपिक आसलेलो वेदर द कॉमन पीपल सफर्ड ऑर नॉट. So there were various lot of big answers with figures and numbers and all. So everything was like सगळे वांगडा उलयता म्हणजे एक बोवाळ म्हणजे. सो जेन्ना म्हाजे टर्न आय हॅड अ सिंपल आन्सर वॉज दॅट I agreed because common people obviously suffered it because म्हाका म्हणलें for what reason, what is your genuine reason. I said at the end the common people were the one who was standing in the queue to exchange their money or running to the ATMs to change their money. It was not like Ambani's or Adani's. So it was a simple, short and simple answer of mine which took it a notice of the jury member. So that was... हो मनीस जितलो स्ट्रॉंग दिसता तितलोच हळवो आसा. आन्सरा वयल्यानूय कळ्ळें. खूब बरें दिसलें आयकून. Thank you. त्या भायर मागीर फुडलें मागीर द फायनल राउंड वॉज ऑन योर कॉन्फिडन्स लेवल. आमकां 2 राउंड आसलेले फॉर रॅम्प वॉक. वन वॉज योर वेस्टर्न आउटफीट एंड आय एम लकी इनफ टू टेल यू दॅट आमी एक फॅशन डिझायनाक रॅम्प वॉक केलो who had his own Indian outfit of khadi, and it was a very proud moment to wear it by because there was a chakra on the kurta, and I had worn the Indian outfit with kurta and dhoti, so it was a proudest moment. So I'm खूप lucky हलो ते घालूंक मेळ्ळें म्हाका. And second round was with the western outfit where the jury had asked questions. There was a question answer round, so that was a part of it. So overall जे तुमच्या बरोबर आशिल्ले तेंच्यांनी म्हणूं ना अरे ये तो गोवा से ना. देर वर लॉट ऑफ स्पेक्युलेशन चालू आसलेले अमको विनर तमको विनर आसलेलो. बट देर वर फ्यू पीपल एट द एंड काबार जावपाक गेल्ले दे फेल्ट लायक एक गोवन आमचो ट्रॉफी व्हरता अशें तांकां दिसपाक लागलें मागीर. बिकॉज तांकां एक कळटा मागीर जेन्ना एनवायरमेंट क्रिएट जाता एट द एंड ऑफ द दीस हाव यू टॉक एंड हाव यू गीव आन्सर्स. बिकॉज आन्सरींग अ ज्युरी इज नॉट इजी because the questions are on spontaneous and you have to give a spontaneous answer. If you take quite a long time तूं थंय शिरकोन उरलो मागीर तूं सारको ब्लँक आउट जाता. सो एट द एंड तांकां मागीर दिसपाक लागलें की देर वॉज अ फायट बिटवीन गोवा एंड उदयपूर because the Udaipur was the toughest contestant over there. So at the end then they came to know they might be going to, so when the runner up was called Udaipur, so I had a confidence that my name is coming out. कशे दिसले तेन्ना? So तेन्ना जेन्ना नांव सांगलें तेन्ना it was like I was blank out पयलीं म्हटल्यार. I didn't know what to say. मागीर जेन्ना सगळें जालें तेन्ना some confidence came out and I was really happy. There were no words to express. But it was a really proud moment when they gave me the Indian flag. They had the Indian flag on my shoulder. So that is one of the rituals in the pageant. So it was one of the proudest moments. So that was very good for me. The dream come true actually. तुम्ही एक्सप्रेस सुद्धा इतले बऱ्या पद्धतीन करता म्हणजे म्हाका आयकून शें दिसता की हो मनीस कितलो उलयता तितले आयकप राव अशें दिसता. म्हाजे कडेन क्वेश्चन्स आणखीन क्रिएट नाही होत की हें आमी आणखीन काय विचारू. पण तरी सुद्धा हांव म्हणटलें की खंय तरी तुमकां ल्हानपणा आसतना केन्ना तरी खंय तरी कितें तरी पळयलां आसतलें तुमी दाडीवालो मनीस कितें तरी आसतलें. एकदां आमकां सदां सांगताले की आमचो थंय गोंयचो जॅक शिकवेरा म्हणून. सो वन गाय. सो नाव पीपल आर कॉलिंग मी द सेकंड जॅक शिकवेरा बिकॉज तेजो लूक आनी म्हजो लूक म्हणटा तो ऑलमोस्ट सेम आहा म्हणटा. ही वॉज ऑल्सो सॉल्ट एंड पेपर आय वॉज आय एम लकी इनफ टू बी रिझेम्बलिंग हिम. सो इट इज अ गुड फिलींग एक्चुअली. ओके. सो त्या भायर हे आता झाले इतलो प्रवास तुम्ही म्हटले की आता तुमकां एक एम्बेसिडर किंवा एक फेस म्हणून ते तुमकां दवरले. सो ते सुद्दां आतां टफ आसा बिकॉज आतां तुमचेर एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा. नॉट जस्ट एक गोंयकार आतां एक सेलिब्रिटी कशें. सो कितें चिंतलां तुमी की ओके म्हाका ही एक आयडेंटिटी मेळिल्ली आसा हांव आतां कितें तरी एक जबाबदारी आयिल्ली आसा कितें वेगळें करपाचें अशें दिसता? आतां रिस्पॉन्सिबिलिटी वाडलेली आसा. हॅव टू आतां लोक म्हाका पळयता थोडे लोक हू इज ग्रोईंग बियर्ड दे लुकींग मी एज अ आयडल. सो आय हॅव टू कीप अ प्रॉपर रॅपो आनी सगळ्यांक म्हणजे हांव एक्चुअली आय एम अ व्हेरी ग्राउंडेड पर्सन. सो आय वॉन्ट टू बी द सेम एज इट इज जस्ट बिकॉज आय गॉट दीस टायटल डजंट मीन दॅट आय एम ऑन क्लाउड नायन. सो आतां कित्याक म्हाका आय हॅव टू टेक केअर ऑफ माय सेल्फ फिटनस लेवल सगळें पळोवचें पडटा. इफ समबडी नीड्स गायडन्स फॉर एनीथींग लायक इन फॉर मॉडलिंग एंड ऑल सो आय कॅन गिव देम गायडन्स. तशें सुद्दां आय बी हेल्प निडेड कोणाक हेल्प जाल्यार हांव तें हेल्प करूंक शकता. आमी जितले ब्युटी कॉन्टेस्ट म्हणात किंवा मिस्टर इंडिया हे सगळे कॉन्टेस्ट पळयले तेन्ना एक कॉमन आन्सर आसता की म्हाका इतल्या लोकांनी सपोर्ट केलो म्हज्या वांगडा हे आशिल्ले तेका लागून हांव हांगा पावलें तेका लागून हांव हांगा पावलो. तुमच्याय बाबतीन अशें आसा?
आमच्या बाबतीत असं फ्रेंड्स हॅव सपोर्टेड अ लॉट, फॅमिली ऑल्सो हॅव सपोर्टेड, बट फ्रेंड्स हॅव सपोर्टेड मी अ लॉट. सो आणि सपोर्ट म्हटल्यार आय हॅड अ कॉन्फिडन्स इन माय सेल्फ, सो आय कॅन से माय सेल्फ बिलीव ऑल्सो हॅज टेकन मी दिस ऑन माय बियर्ड ॲक्च्युली. आणि ॲक्च्युली बघायला गेलं ना तर सेल्फ मेड मॅन कसा असतो तर मिलिंदकडे बघितल्यानंतर निश्चितच लक्षात येतं. दो ही कॉम्पिटिशन एक वेगळ्या लेवलची होती, पण ती तितक्यापुरती लिमिटेड नव्हती, एका चौकटीमध्ये नव्हती. त्याच्यामध्ये फिटनेस पण आलं, प्लस त्यांची बौद्धिक पातळी बघण्यात आली आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहे. आणि मी मग अशी ब्रेकवरती जाण्यापूर्वी म्हटलं होतं की दाढी असणं म्हणजे एक पुरुषार्थाचे एक काहीतरी प्रतीक वगैरे असल्यासारखं ते म्हटलं जातं, पण उगाच दाढी वाढवली म्हणूनही पुरुष होत नाही हे त्यांच्याकडून बोलल्यानंतर कळलं. त्यांना अगदी जे प्रश्न आले होते डिमॉनिटायझेशनबद्दल खूप सिंपल उत्तर दिलं, जे मला वाटतं कोण डिनाय कोणी करू नसतले, त्याला डिनाय करू शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी काउंट करतात आणि म्हणून मिलिंद त्या लेवलला पोचले. तुम्हालाही जर ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर नक्कीच मिलिंद यांच्याकडून टिप्स जे आता ते काय बोललेले आहेत ते फॉलो केले तर नक्कीच तुम्ही पण त्या लेवलला पोचतील. अजून एक गोवेकर आम्हाला मिस्टर बियर्ड 2019 मिळायला वेळ नाही लागणार. जर मिलिंदने सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर डेफिनेटली ती गोष्ट होणार. सो हा होता इन गोवाचा विशेष कार्यक्रम. इतर घडामोडींसाठी पाहत रहा इन गोवा 24 तास. थँक्यू मिलिंद, तू आयलो आणि आमका तुझे एक्सपिरियन्स सांगल्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.